लोक बाहेरून लांबून लांबून या इकडे येतात. आम्हाला मिरची चांगली राहते ना. हो. गावचे आडगावचेच आहे का? पण दर साल इथूनच मिरची घेतो. तुम्ही कुठून आलेले? नाशिकवरून आले का? दरवर्षी तेजा आहे आंध्राचा, कर्नाटक, हा. तेजापूर लवंगी. शंकेश्वरी आहे, संकेश्वरी आहे. हा तरीसाठी निवडलेली लवंगी आहे. गाव पद्धतीने सगळे मसाले बांधून देतो आपण. आपल्याला ऑनलाईन पण मिळून जाणार, म्हणजे कोणाला मुंबई पुणे पाहिजे असेल दळलेले मसाले पण आहेत आपल्याकडे. असं आहे का? उंच दर्जाचं मटेरियल आहे, वर्षभर डब्याची गॅरंटी राहील. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. नाशिकची शान या युट्यूब ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या आडगावमध्ये, मालेगावकर मिरची मसाला या ठिकाणी. तर आता यांच्या इथला मिरची मसाला एवढा प्रसिद्ध आहे, लोक बाहेरगावनं खेडेगाववरनं इथे येतात. तर याच्यासाठी आपण हा नवीन ब्लॉग आणलेला आहे. तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला येण्याचा पत्ता सांगून देतोय. तर तुम्हाला यायचं आहे नाशिकच्या आडगावमध्ये, दगडोबा महाराज मंदिर जवळ, महालक्ष्मी गार्डनच्या समोर. हे समोर महालक्ष्मी गार्डन आहे. तर त्याच्या समोर आपल्याला यांचं मिरची मसाल्याचं शॉप पाहायला मिळून जातं. तर आता इथं मध्ये जाऊया, आता यांच्याकडे पाहूया आता कोणते कोणते प्रकारचे आपल्याला मिरची मसाले पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हे अमोल भाऊ. नमस्कार अमोल भाऊ. नमस्कार. तर आता हल्ली काय आता मिरची मसाल्याचे काय भाव चालले, काय नाही, आणि तुमच्याकडे कोणती मिरची मिळणार आपल्याला ते आम्हाला तुम्ही सांगा. आता ही लवंगी आहे. लोंगी काही? हो. तेजा आहे आंध्राचा, कर्नाटक, हा. तेजापूर लवंगी. आता हिचा काय भाव चाललाय? ही 200 पासून 250 पर्यंत. 200 पासून 250 पर्यंत. हो. आता पुढे कोणती मिरची मिळणार आपल्याला? C5 C5. मध्यम तिखट लवंगीत मिक्स करण्यासाठी बेस्ट असते. आणि हिचा काय भाव चालला आता? ही 250 पासून 300 पर्यंत. 250 पासून 300 पर्यंत. त्याच्यानंतर आहे शंकेश्वरी आहे. संकेश्वरी आहे. हा तरीसाठी. ही कोणती संकेश्वरी आहे का? शंकेश्वरी तरीसाठी हिचा काय भाव चालला आता? 300 पासून 400 पर्यंत 4-5 व्हरायटी आहे. असं आहे का? आणि ही कशासाठी कामात येते आपल्याला? कलर करते. कलर करते का? त्याच्यानंतर बॅडगी आहे, बेडगी. ही बेडगी का? कर्नाटक बॅडगी. ओके. हिचा काय भाव चालला आता आपल्याकडे? ही 400 पासून 600 पर्यंत आहे. 400 पासून 600 पर्यंत का? आणि ही कशासाठी राहते? तरी करते, गटपणा. असं आहे का? ठीक आहे. अजून पुढे? चपाटा, मद्रास चपाटा, गट मद्रास गिरवीसाठी. चपाटा. क्वालिटी पण चांगली. याचा कसं राहतं भाव? 350 पासून 500 पर्यंत. 350 पासून 500 पर्यंत. मेन तुम्हाला यांच्याकडची मिरची मसाला एकदम बेस्ट क्वालिटी मिळणार तुम्हाला. लोक बाहेरून लांबून लांबून या इकडे येतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदम क्वालिटी पण खूप चांगली मिळून जाणार. मित्रांनो, आता हे बघा, मावशी पण इकडे आलेले मिरची मसाला घेण्यासाठी. तर मावशी, आता तुम्ही कुठून आलेले? आम्ही माडसा घेऊन आलो. तर तुम्हाला इथं मिरची मसाला कसा मिळतो? इकडे एकदम योग्य भावामध्ये भेटते. योग्य भावात मिळतो. हा. आणि यांचे मिरची कसे राहतात तुम्हाला? आम्हाला मिरची चांगली चांगली राहते ना? हो. आणि यांचे भाव कसे पाहायला मिळतात? भाव म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ते आपण काही म्हणते नाही का तुम्ही एवढा भाव का लावला, त्यांच्या त्यांना लावला. म्हणजे योग्य भाव राहतात ना तुम्हाला? योग्य भाव लावला. आता कुठून आले तुम्ही? आता आडगावचे आडगावचेच आहे का? पण दर साल इथूनच मिरची घेतो. मालेगावची मिरची एक नंबर. आणि यांच्याकडची मिरची क्वालिटी कशी राहते? एक नंबर. म्हणजे लोकांनी यायला पाहिजे की नाही हो, असं? मग निवडेल मिरची सुद्धा अशी निवडेल, बिगर निवडेल, एकदम भारी मिरची. एक आता नंबर. तुम्ही एवढी इथं मिरची घेतलेली आहे, याच्यात हो. काय काय तुम्ही मिरची मसाले सर्व घेतलाय का? सगळा मालेगावचा मसाला आहे. मिरच्यासाठी मसाला घेतला मालेगावचाच आहे त्यांच्याकडे. असं आहे का? यांच्याकडूनच घेतला सगळं. जसं आहे दुकानाची स्थापना झाली हो. तसं इथूनच काय मिरच्या मसाला आम्ही घेतो. सगळा परिसर आमच्या आडगावचे बाहेरून लोक येतात काही काही. असं आहे का? हो. आणि भाव एकदम रिजनेबल. भाव चांगले आहे ना यांचे? एकदम भाव चांगले, म्हणजे व्यवस्थित लोकांनी 100% यायला पाहिजे. यायला पाहिजे. हो, चांगले. ठीक आहे, चालेल. धन्यवाद काका. हो, ठीक आहे. निवडलेली लवंगी आहे निवडलेली काही? तिखटसाठी. ओके त्याच्यानंतर गरुडा शंकेश्वरी निवडलेली आहे. ओके त्याच्यानंतर देटवाला काश्मीरी आहे. ओके. मद्रास चपाटा आहे निवडलेला, असं आहे. देट तोडलेला. त्याच्यानंतर रेशम पट्टा. रेशम पट्टा. त्याच्यानंतर C5 C5 का? निसलेला. ओके. त्याच्यानंतर गुंटूर आहे, निसलेला गुंटूर आहे. म्हणजे आपण निवडलेल्या सगळ्या मिळून जातात आपल्याकडे. सगळे प्रकार निवडलेले पण आहेत. आणि याच्यात किती फरक राहतो तरी पण? 50-60 रुपये प्लस असतात देटवाली पेक्षा. असं आहे का? हो. ठीक आहे. आता मसाले दाखवा तुमच्या इथले. हळकुंड आहे, हा. सेलम हळकुंड आहे. त्याच्यानंतर खोबरे 2-3 प्रकार खोबऱ्याचे असतात. हे कोणतं खोबरं आहे? राजापुरी. राजापुरी. हो. क्वालिटी पण चांगली आहे, एकदम मस्त आहे. पुढे अजून? त्याच्यानंतर वाळलेला कांदा आहे, वाळलेला कांदा. धने भेटून जातील 2-3 प्रकार. हे धने आहे का? हो, 2-3 प्रकारचे धने आहेत. आणि ही हळद कोणती आहे? ही राजापुरी, राजापुरी आहे का? कमी रेट. म्हणजे राजापुरी पण मिळून जाते का तुमच्याकडे? हो. पुढे?
त्याच्यानंतर मालेगाव पद्धतीने सगळे मसाले बांधून देतो आपण. असं आहे का? हो मालेगाव पद्धतीने हो, म्हणजे खानदेशी मसाला. खानदेशी मसाला. म्हणजे काय राहतात आपल्या इथले भाव कसे राहतात? मी 1 किलोचा संपूर्ण खानदेशी मसाला, 1 किलो धना, 1 किलो खोबरे आणि 1.25 किलो मसाला 2000 रुपये. 2000 रुपयात. हो, उंच दर्जाचं मटेरियल आहे, वर्षभर डब्याची गॅरंटी राहील. असं आहे असे का? मसाले 1500-1600 रुपयाचे पण आहेत, पण याच्यात सगळं फर्स्ट क्वालिटीचं मटेरियल विकतो आपण. ठीक आहे. तर मित्रांनो, यांच्याकडे मिळणार आहे तुम्हाला मालेगाव पद्धतीमध्ये मसाले बांधून मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे ज्याला खानदेशी मसाला पाहिजे असेल तुम्ही इकडे येऊन घेऊ शकताय. आणि अमोल, आपल्याकडे म्हणजे कोणाला बाहेर गावाला मसाले पाहिजे असेल, खडे मसाले किंवा आपला दळलेला मसाला, तो पण मिळून जातो का? म्हणजे बाहेर पाठवू शकता का तुम्ही? पाठवू शकतो ना. तर मित्रांनो, तुम्हाला यांच्याकडे आपल्याला ऑनलाईन पण मिळून जाणार. म्हणजे कोणाला मुंबई पुणे पाहिजे असेल, खडे मसाले फक्त मिरची नाही मिळणार, खडे मसाले, दळलेला मसाला पाहिजे असेल, खानदेशी मसाला, तर तुम्हाला ऑनलाईन मिळून जाणार. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांना. आता आपल्या इथले दळलेले मसाले दाखवा. आपल्या इथले काय काय मिळणार आपल्याला? दळलेला मसाला पण आहे. दळलेला मसाला आहे का? हो, हा कोणता काळा मसाला आहे का? काळा मसाला. ठीक आहे मित्रांनो, हे काळा मसाला आहे, पण पाहून घ्या तुम्ही. हा, पुढे अजून मिरची पावडर आहे. मिरची पावडर. सगळे प्रकारच्या मिरच्या, 6-7 प्रकारच्या मिरच्या मिक्स करून स्वतः बनवतो आपण. स्वतः बनवता का? हो. त्याच्यानंतर हळद आहे. हळद. हळद ही स्वतः बनवून विकतो आपण. सेलम. सेलम आहे का? हो. ठीक आहे. आणि यांचे भाव कसे राहणार आता? हळद आहे 350 पासून 400 पर्यंत. ओके. त्याच्यानंतर मिरची पावडर सौद्यावाली म्हणजे मसाला मिक्स घेतली 400 रुपये आणि प्लेन घेतली 350 रुपये. असं. मसाला एकच व्हरायटीचा जनरल आहे. ओके. 600 रुपये किलो गॅरंटी. खानदेशी मसाला. खानदेशी मसाला. आता हे काका मावशी पण आलेले आहे इकडे. मिरची मसाला घेतलाय तुम्ही, हे पाहू शकता इकडे. तर काका, आता तुम्ही कुठून आलेले? नाशिकवरून आले का? दरवर्षी असं आहे का? मिरची आणि मसाले कसे राहतात यांचे? खूप बऱ्याच प्रकारचे क्वालिटी असतात त्यांच्याकडे आणि भाव पण व्यवस्थित योग्य लावतात. आणि क्वालिटी कशी राहते? क्वालिटी चांगली असते. Quality पण म्हणून चांगली राहते. भाव जरी वेगळा असला, हा. एक असला तरी क्वालिटीत फरक असतो. क्वालिटी खूप चांगली आणि मसाला ते बांधून देतात. असं आहे का? हो, मिरची घेतली आम्ही, आमच्या 4-5 प्रकारच्या मिरच्या, मसाला त्यांनी बांधून दिला आम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला अमोल भाऊने पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. धन्यवाद अमोल भाऊ. धन्यवाद. तर मित्रांनो, नक्की या तुम्ही यांच्या शॉपवर. आणि यांच्याकडे मिरची मसाले तुम्हाला होलसेल भावात मिळून जाणार आहे आणि एकदम बेस्ट आहे. क्वालिटी पण सर्व चांगले मिळणार तुम्हाला. लोक दुरून दुरून येतात यांच्याकडे. तर नक्की या तुम्ही. तर हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.